हे हाय हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज खूप दिवसानंतर जात आहे घरोघरी मातीच्या चुली या सिरियलच्या शूटिंगसाठी आणि माझा 8:30चा कॉल टाईम आहे. आता 8 वाजलेत, तर मी आता अर्ध्या तासात पोहोचेल सेटवर. सकाळी उठलो, फ्रेश झालो, तिकडे स्वामींची पूजा केली. चला तर आता भेटूया सेटवर. मी घरातून निघालो आणि माझ्या घरापासून 20 मिनिटांच्या अंतरावर बीच हाऊस हे लोकेशन आहे. एरंगळगावमध्ये हे लोकेशन आहे आणि मी डेली कसं स्वामी समर्थ सिरियलला जातो ते लोकेशन मला चालत 4 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे मला ते खूपच भारी वाटतं आणि मी फायनली लोकेशनला पोचलेलो आहे. ही आहे आमची रेस्ट रूम. इकडे 2 बॉडीगार्ड पण आलेले आहेत. मी रेडी झालेलो आहे आणि इकडे बघतोय तर काय यांचा रील शूटचा कार्यक्रम चालू आहे. पोचलेलो आहे रूममध्ये. चला नाश्ता करून घ्यायचं. आता इकडे नाश्ता आलेला आहे. 2 स्वीट घेतलेले आहेत आणि इकडे आहे बुर्जी पाव. मी आता नाश्ता करून घेतोय. इकडे बरोबर पुढे असा समुद्र आहे. तुम्ही बघितलाच असेल माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये. सुंदर असं लोकेशन आहे आणि मी आता चहा घेतलेली आहे आणि मी चहा पितोय. आज रविवार असल्यामुळे इकडे क्रिकेट खेळायसाठी खूप लोक आलेली आहेत आणि इकडे चाललेले आहेत क्रिकेटच्या मॅच वगैरे मस्तपैकी समुद्राच्या बीचवर. इकडे चाललेले आहेत क्रिकेटची मॅच आणि इकडे मच्छी सुकवायचं काम चालू आहे. आता आमचा सीन लागलेला आहे. हा आहे सयाजीराव विखे पाटलांचा बंगला, म्हणजेच आमच्या साहेबांचा बंगला. ही आहे ऋषिकेश रणदिवेंची गाडी. आज साहेबांच्या मुलीचे म्हणजेच ऐश्वर्याच्या एंगेजमेंटचे सीन होते, त्यामुळे खूप अशी सजावट वगैरे धावपळ चालू होती. हे दिसत आहेत तुम्हाला झेंडूची फुलं. ही डुप्लिकेट झेंडूची फुलं आहेत बरं का. तर गाईज खूप दिवसानंतर शहाबाज भेटलेला आहे. जवळजवळ आम्ही 15 दिवस झालं मी इकडे आलेलो नव्हतो आणि आज शहाबाज भेटलेला आहे. मस्त. अरे आत्ता तर हाय केलंच एवढाच बाय. तो कॅमेरा पुढे जास्त येत नाही कारण की खूप लोकांनी त्याला सजेशन दिलं की भावा लुक चांगला आहे, तू शूटिंगमध्ये काम कर, ॲक्टरचं काम कर, मॉडेलिंगचं काम कर, पण त्याला असं काही काम नको आहे. काहीच तुम्हाला एक मला गोष्ट खरी सांगायचं आहे. खरं तर मला कधी कधी ना पश्चाताप होतो की मी हे काम घेतलं, कारण की माझं इकडे मनच लागत नाही. मला आपल्या स्वामी समर्थ सिरियलच्या शूटिंगची सवय आहे आणि ते एन्व्हायरमेंट असेल, वातावरण असेल आणि इतकी मजा येते ना तिकडे त्या सेटवर. कारण की मजा म्हणण्यापेक्षा ना मला इकडे मूडच लागत नाही, कारण की बऱ्याच गोष्टीचं राजकारण असतं. असं काय गोष्टी मला एवढ्या स्पष्ट सांगता येत नाहीत, पण बघू जर कोणाबरोबर वाजलं तर मी नक्कीच सांगेन त्या सगळ्या गोष्टी. अजून तर काय वाजलेलं नाही आहे. श्रावस कसं वाटत होतं तुला स्वामीला? स्वामी आपला सेट आहे ना, मजा यायची ना मस्त. मी कधी पण अन्नाला नावं ठेवत नाहीत, पण इकडे आहेत बिन भाजलेल्या चपात्या आणि इकडे सुकी भाजी, इकडे सलाड, पापड आणि वरण भात. हे गायज इकडे आहे रोहन. हा मेकअप आर्टिस्ट आहे या सिरियलमध्ये, म्हणजे पूर्ण टीमचा तो लीड करतोय. आणि आता तुझ्याकडे किती बॉयज आहेत मेकअपसाठी? माझ्याकडे 2-3 जण आहेत. आता 3 लोक आहेत ह्याच्याकडे मेकअपसाठी आणि तुम्हाला दाखवलेलंच आहे. आम्ही बीच हाऊसला आहे. या बंगल्याच्या समोर बरोबर बीच आहे, त्यामुळं भारी वारं वगैरे येतं आहे, त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतोय. कसं वाटतंय तुला लोकेशन? खूपच मस्त आहे आणि आम्हाला बीच हाऊस असलं की खूपच मजा येते. एवढं छान बघायला मिळतं सगळं काय, नारळाची झाडं पासूनपर्यंत समुद्र वगैरे सगळं काय. एक थोडी आपण माहिती सांगूया. आपली शिफ्ट किती तासाची असते शूटिंगवाल्याची? प्रत्येक कोणत्याही असेल शिफ्ट असते 12 तासाची, पण ती होते 14 तासाची. आणि तुम्ही जर लांब राहत असाल तर तुम्हाला जायला 2-2.5 तास, यायला 2-2.5 तास. बरोबर. म्हणजे विचार 9ची शिफ्ट असली की लोकांना घरातून 7ला 6ला निघावं लागतं. रात्री 9ला 9:30ला जरी शूटिंग संपली की लोकांना घरी जायला 10, 11, 12 वाजतात. डोंबिवलीकर येतात, कल्याणकर येतात, ठाण्याचे असतात, विरारचे असतात, चिंचोटी वगैरे कुठून लोक येतात शूटला. म्हणजे बऱ्याच लोकांना खूप अट्रॅक्शन असतं ह्या फील्ड विषयी. तू काय सांगशील, म्हणजे चांगलं पण आहे की वाईट आहे? म्हणजे तुझ्या शब्दात एक शूटिंगमध्ये काम करणं चांगलं पण आहे, वाईट काय नाही आहे. फक्त यायचं जायचं, म्हणजे टायमिंगनुसार जर पॅकअप झालं की म्हणजे सगळंच चांगलं होऊन जातं. फक्त की ठीक आहे, थोडं स्ट्रगल करावं लागेल शूटिंगमध्ये काम. स्ट्रगल पण असतो. मी माझं पर्सनल मत आहे की मान पण खूप मिळतो आणि अपमानही तेवढाच सहन करावा लागतो, कारण की आपल्या ह्या लाईनमध्ये ऐकण्याची खूप सवय लागते. कारण की मीपणा किंवा जास्त स्वाभिमानी तुम्ही नसलं पाहिजे. मध्ये हा करता आली पाहिजे, असं म्हणता आलं पाहिजे. अरे रोहन भावा काल तुला बघलं, अरे 1 नंबर भावा, मस्त होतं, हे होतं, हे असं करता आलं पाहिजे. आणि सकाळी एक सीन झाला आणि हा दुसरा सीन चालू झालेला आहे आणि इकडे मास्टरहून आता क्लोज कटिंग चालू आहे आणि इकडे बाळाभाऊ आणि जानकी मॅडमचा क्लोज कटिंग चालू आहे आणि आमच्या सगळ्यांचे क्लोज झालेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात नाश्त्याचा ब्रेक होईल, तर थोड्या वेळात नाश्ता करूया.
इकडे नाश्ता ब्रेक झालेला आहे आणि इकडे आहे वडापाव, सँडविच, चटणी, मिरची आणि वेपर्स. तरी आता चला नाश्ता करून घेतो. आणि मी नाश्ता करायला बसलेलो आहे. बरोबर पुढंच असं बीच आहे, सुंदर असं लोकेशन, खूप मजा येत आहे. म्हणजे व्ह्यू काय दिसतोय बघा ना तुम्ही, मस्त वाटतंय. वाह वाह, एकदम सनसेटचा व्ह्यू आहे. 9:30 वाजले आणि पॅकअप झाला. मी आता 269 ही मडसाठी जाणारी AC बस आहे, तर मी आता बसमध्ये बसलेलो आहे. तर गाईज फायनली पॅकअप झाला आणि मी आता घरी पोचलेलो आहे. आणि येताना बसनीच आलो आणि इकडे घरी आलो, फ्रेश झालो, इकडे स्वामींची पूजा केली. आणि आता तुम्हाला सांगायचं झालं तर आज दिवसभर काय आपला एवढा मूड नव्हता, त्यामुळे मला काय असं सेटवर मजा नाही आलेली. कारण की मला तुम्ही रोज बघतच असाल, जे स्वामी समर्थचे आपले व्लॉग बघता तुम्ही, तर मला त्या सिरियलमध्ये गेलं की जरा कम्फर्टेबल वाटतं, कारण की मी गेली 3 वर्ष तिकडेच काम करतोय. आणि ही नवीन सिरियल आहे, पण बऱ्याच गोष्टी आहेत, मला काय एवढ्या डिटेल्समध्ये नाही सांगता येत, पण मी लवकरच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करीन. तर आजचा व्हिडिओ खूप मी छोटा बनवला आहे, तरी व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा. चला तर भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये. तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.